विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या अगोदर जो आपण घटक अभ्यासलेला आहे तो व्याकरणातील अलंकार हा घटक अभ्यासलेला आहे आणि आजच्या तासाला आपण जो प्रकार अभ्यासणार आहोत तो लेखनातील प्रकार आहे आणि तो आहे निबंध। तसं पाहिलं तर निबंध हा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा प्रिय असा विषय असतो। त्यांना असं वाटतं की आपण निबंध लिहिल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याला गुण मिळतील आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल आणि म्हणून सर्वप्रथम अनेक विद्यार्थी निबंध या विषयाकडे वळलेले असतात आणि निबंध लिहायला सुरुवात करतात। आणि हा जो निबंध आहे तो आपल्याला इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी कशा प्रकारे लिहिला पाहिजे किंवा निबंध लिहित असताना कोणती कोणती खबरदारी घ्यायची, त्या निबंधाचं प्रास्ताविक, निबंधाचं स्वरूप, निबंधाचे प्रकार आणि निबंध लिहित असताना प्रामुख्याने कोणती काळजी घ्यायची आणि तयारी कशी करायची आणि निबंधाचा समारोप इत्यादी बाबतीचा आपण येथे उहापोह करणार आहोत, चर्चा करणार आहोत। तेव्हा चला आपण वळूया आपल्या लेखनीय विभागाकडे, निबंध लेखन। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या तासामध्ये स्वागत करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो। आपण आजच्या तासामध्ये प्रामुख्याने अभ्यासणार आहोत निबंध लेखन। तेव्हा थोडक्यात निबंध लेखन करताना आपण प्रास्ताविकामध्ये निबंधाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आपण इयत्ता 1ली ते 10वी मध्ये प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, या शालेय जीवनातील पातळीवरती अनेक इयत्तांमध्ये आपण निबंध लिहिलेला आहे। आपल्याला त्याविषयीची जाण आहे आणि ज्ञानही आहे। आपण इयत्ता 12वी साठी बोर्डच्या परीक्षेसाठी निबंध लेखन करणार आहोत। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्याविषयीची जाणीव असली पाहिजे की आपल्याला उच्च माध्यमिक स्तरावरील निबंध लेखन करायचं आहे, ते कशा प्रकारचं असावं, परीक्षेमध्ये परीक्षकाला काय अभिप्रेत आहे आणि मी तो विषय जो मांडणार आहे तो कशा पद्धतीने मांडला गेला पाहिजे, याविषयी विद्यार्थ्यांनी थोडक्यात जाणीव ठेवून निबंध लेखन करायचे आहे। तेव्हा आपण प्रास्ताविक पाहूया। शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे। मी म्हटलं अगोदरच की इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंत साधारणतः आपण इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत अनेक जे निबंधासाठी विषय असतात त्यावरती आपण निबंध लिहिलेले आहेत। विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धात तुम्ही सहभागी झालेला आहात आणि कदाचित भविष्यात होणारही आहात। या अगोदर अनेक निबंध स्पर्धा ज्या अनेक संस्थांनी आयोजित केलेल्या होत्या, कदाचित काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला नसेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे किंवा ते सहभागी झालेले आहेत, या विद्यार्थ्यांना निश्चितपणे माहिती आहे की निबंध लेखन म्हणजे काय आणि निबंध कशा पद्धतीने लिहावयाचा असतो। आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक आहे। निबंध तर सर्वच लिहितात, मग सर्वच मुलांचे क्रमांक येतात का? सर्वांनाच प्रथम क्रमांक मिळतो का? नाही। तर मग ज्या एखाद्या विशिष्ट निबंधाला क्रमांक मिळतो, मग जो काही क्रमांक मिळालेला निबंध असतो तो इतरांपेक्षा वेगळा का आहे, कसा आहे, मग तो उत्तम कसा ठरला, त्याच्यामध्ये जे काही निबंध लेखनाचे जे काही निकष आहेत हे निकष लावलेले जातात आणि नंतर त्यामधून पडताळणी करून क्रमांक काढलेला असतो किंवा निवडलेला असतो। मग खऱ्या अर्थाने आपल्याला हे काही निबंधाचे निकष आहेत याविषयीच आपल्याला चर्चा करायची आहे। या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये
निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल. केवळ फक्त आपण इयत्ता 12वी साठीच हा निबंधाचा लेखनाचा प्रकार अभ्यासतो असं नव्हे, तर आज जो आपण काही प्रकार अभ्यासणार आहोत लेखनामधील निबंध लेखन, जर या पद्धतीने आता जे आपण अभ्यासणार आहोत या पद्धतीने जर आपण निबंध लेखनाचा जो काही आहे विषय हाताळला किंवा अशा पद्धतीने निबंध लिहिला तर निश्चितपणे आपल्याला ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, मग ते MPSC वगैरे सारख्या, इथे सुद्धा तुम्हाला निबंध लेखन लिहिण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. मग सर्वप्रथम आपण अभ्यासूया निबंधाचे स्वरूप. मग या निबंधाचं स्वरूप कसं असलं पाहिजे? आपण जो काही आपल्याला विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून आपण जो काही निबंध लिहिणार आहोत, मग त्या निबंधाचं स्वरूप कसं असलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो ऐका, अनेक विद्यार्थी असे विचार करतात की जो काही दिलेला विषय आहे त्यावरती कशा तरी 8, 10, 15 ओळी खरडायच्या, लिहायच्या आणि मोकळवायचं. असं अजिबात नसतं. असं अजिबात नसतं. तुम्हाला जर अत्यंत चांगला उच्च दर्जाचा आणि उत्कृष्ट असा जर निबंध लिहायचा असेल तर प्रामुख्याने आता जो काय आपण विषय अभ्यासणार आहोत तो आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा मी उद्घोषित करतो की ऐका, आपल्याला बघायचं आहे निबंधाचे स्वरूप. निबंध हा कसा असला पाहिजे? नीट बांधलेला असला पाहिजे. नीट बांधलेला असला पाहिजे म्हणजे काय? जे निबंधाचे नियम आहेत किंवा जे काही तुम्ही शब्द वगैरे जे काही वाक्य बनवणार आहात तो व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सुसंगतपणा असला पाहिजे. मग सुरुवातीला प्रास्ताविक, नंतर थोडक्यात विषय, मुख्य विषय आणि नंतर त्याचा शेवट. सगळ्यात महत्वाचं आहे निबंध लेखन करताना त्या विषयाची सुरुवात सहज, सोपी, साधेपणाने, मनोरंजकरित्या, मग तुम्ही कथा लिहून करा, एखादा विनोद सांगून करा, एखादं घोषवाक्य लिहून सुरुवात करा, एखादी म्हण वापरून सुरुवात करा, एखादं संस्कृत वचन वापरून सुरुवात करा. सुरुवात सहज आणि आकर्षक असली पाहिजे. आणि निबंधाचा जो मध्य आहे म्हणजे मूळ विषय जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तो विषय खऱ्या अर्थाने वैचारिक असला पाहिजे. इथे तुम्ही जे काही वाचन केलेलं आहे, जे काही तुम्हाला मिळालेले अनुभव आहेत ते तुमच्या विषयानुसार कशा पद्धतीने तुम्ही मांडता आणि जे काही मुद्दे मांडणार आहात ते कसे एकानंतर एक संयुक्तिक म्हणजे एकामध्ये एक असे गुंफलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा लिहित जाल आणि जो काही निबंधाचा शेवट कराल तो निबंधाचा शेवट परिणामकारक असला पाहिजे की तुम्ही जे काही लिखाण लिहिलेलं आहे त्याचा निश्चितपणे जो कोणी वाचक असेल, जो कोणी तपासणारा असेल, परीक्षक असेल, त्यावरती निश्चितपणे परिणाम झाला पाहिजे की हा खूप छान असा निबंध लिहिलेला आहे आणि तो विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विषय खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी हाताळलेला आहे. त्याला अनुसरून त्यांनी बरीच चांगली उदाहरणं दिलेली आहेत, त्याचं भाषेवरती प्रभुत्व आहे आणि अशा अनेक प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये मुद्दे येतील त्याच्या अनुषंगाने तुमचा निबंध हा प्रथम दर्जाचा किंवा उत्कृष्ट दर्जाचा होणार आहे. तेव्हा तो निबंध नीट बांधलेला, नीट गुंफलेला आणि नीट जुळवलेला असतो तो म्हणजे निबंध. आता तुम्ही निबंध कशाने जुळवणार आहात, कशाने बांधणार आहात, कशाने गुंफणार आहात? तुमच्या शब्द सामर्थ्याने. मग तुमच्या त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमध्ये, त्या विचारांमध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे. तो विषय तुम्हाला सहजपणे हाताळता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, निबंध खूप छान आणि उत्कृष्ट तोच विद्यार्थी लिहू शकतो की ज्या विद्यार्थ्याला अवांतर वाचनाची सवय आहे, त्याला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान आहे, तो जे काही निरीक्षण करतो तो खूप चांगल्या प्रकारे त्या निरीक्षणातून अनुभव घेतो.
त्याला जे काय आलेले अनुभव आहेत तो खूप चांगल्या प्रकारे मुद्देसूदपणे मांडतो आणि त्यावरती इतरही जे काही उदाहरणं आहेत किंवा दृष्टांत आहेत किंवा दाखले आहेत तो तिथे चपखलपणे मांडतो आणि मग अशा विद्यार्थ्यांचा निबंध सहज चांगले गुण मिळवून देतो. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं असं आहे, विषयाला धरून आपल्या मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे म्हणजे आपल्याला जो काही निबंध लिहायचा आहे तो विषय एकदा नीटपणे आपण समजून घेतला की निश्चितपणे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक चित्र निर्माण व्हायला हवं आणि ते चित्र निर्माण झाल्यानंतर तुम्ही जसंच्या तसं त्या शब्दरूपाने मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय की विषयाला धरून मनातील विचार आणि भावना याची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते. हे आवश्यक आहे. निबंध लेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. म्हणून म्हटलं की तुम्हाला जितके अनुभव, जितकं तुमचं भाषेवरती प्रभुत्व, जितकं तुमचं अवांतर वाचन, जितकं तुमचं निरीक्षण, जितक्या विषयाची तुम्हाला माहिती, तितका तुमच्या निबंधामध्ये शब्दांची पखरण करण्यासाठी तुम्हाला वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे माहिती आहे, जितके जितके म्हणून माहिती आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे. ऐका, जरा नीट ऐका. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहिती आहे, जितके जितके म्हणून माहिती आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेलं लेखन म्हणजे निबंध नाही. मग निबंध म्हणजे काय? तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. तुम्हाला ती माहिती तर आहेच, त्या विषयाचं ज्ञान आहेच, पण तो विषय मांडत असताना सुसंगत म्हणजे जे तुम्ही लिहिणार आहात ते विषयाला सोडून नसावे, त्याचबरोबर आवश्यक आणि होता होईपर्यंत पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकच विचार मांडण्याचा प्रयत्न करावा आणि जे काही तुम्हाला फुलवायचं आहे, जे काही तुम्हाला लिहायचं आहे, जे काही तुम्ही लिखाण करणार आहात ते तुम्ही कल्पनेच्या भराऱ्या घेऊन, उंच उंच भराऱ्या घेऊन तुम्ही तो विषय चांगल्या प्रकारे फुलवू शकता. पण केव्हा? जेव्हा आपल्याला त्या विषयाच्या संबंधीची माहिती असेल, आपण अवांतर वाचन केलेलं असेल, निरीक्षण असेल आणि सगळ्यात महत्वाचा अनुभव असेल, तर तो विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे तो निबंध लिहू शकतो. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सुसूत्र म्हणजे चांगल्या पद्धतीने गुंफणे, सुसूत्रात. सुसंबंध म्हणजे चांगले संबंध. जो तुम्ही एक पॅरेग्राफ समजा लिहिला, एक मुद्दा लिहिला, तर नंतर जो काही तुम्ही मुद्दा मांडणारा असाल तर त्यावरील मुद्द्याला अनुषंगून किंवा एकमेकांचं देणं घेणं काहीतरी लागतं, अशा संबंधीनेच तो मांडायला हवा, लिहायला हवा. स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. ठराविक मर्यादेत म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा विषय कळला आणि एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगली माहिती आहे, निरीक्षण आहे, ज्ञान आहे, अनुभव आहेत,
आणि तो विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे तो निबंध लिहू शकतो. मग तुम्हाला तो निबंध किती मार्कासाठी विचारलेला असेल? 10 गुणांसाठी. मग जर समजा तुम्ही 2 तास तो निबंधच लिहिला, चालेल काय? चालणार नाही. तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे निबंध लिहिला तर 10 पैकी 10 गुण मिळतील. समजा 10 मिळतीलच असं नाही, पण किमान 10 पैकी 10 मिळतील. मग फक्त 2 तासात तुम्हाला 10 मार्क लिहून चालणार आहे का? नाही. पहिल्यांदा आपण तुमची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आहेत 5, 6, 7 त्या कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आपण आत्ताच निश्चित केलं पाहिजे. आत्ताच निश्चित केलं पाहिजे. साधारणतः आता तुमचा 12वीचा पेपर असणार आहे 80 गुणांचा, बरोबर आहे? आणि मग 80 गुणांसाठी जे काही तुम्हाला प्रश्न येणार आहेत साधारणतः 7 प्रश्न असतील, नाही का? मग त्या 7 प्रश्नामध्ये जो काही वेळ आहे तो किती लागणार आहे? तुम्हाला 3 तासाचा पेपर असणार 80 गुणांचा. मग 3 तास 7 है ना? 3 तासाचे मिनिट किती? 18 180. आता हे मी तुम्हाला का नियोजन सांगतोय? कारण की नियोजन करून जर आतापासून जर आपण तयारी केली तर निश्चितपणे आपल्याला पुढे त्या जेव्हा तुम्ही पेपर द्याल तेव्हा निश्चितपणे त्याचा फायदा होईल. मग निश्चितपणे जर आपण 7 भागिले 180 जर केलं तर साधारणतः आपल्याला एका प्रश्नासाठी साधारणतः 25 साधारणतः मिनिटे मिळतील, नाही का? मग आपल्याला निबंध तो आपला किमान 20 मिनिटातच लिहून पूर्ण व्हायला हवा. जर तुमच्या आवडीचा आहे आणि तुम्ही जर 2 तास लिहित बसत राहिलात तर मात्र तुमचा पेपर पूर्ण होणार नाही. तेव्हा आपल्याला जी काही वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे त्या वेळेच्या मर्यादित म्हणजे त्या वेळेपूर्वीच किंवा त्या मर्यादेतच तुमचा निबंध लिहून व्हायला हवा. म्हणजेच सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. आता आपण प्रामुख्याने या निबंधाविषयी थोडक्यात संस्कृत मध्ये काय सांगितलेलं आहे याविषयी थोडक्यात विचार करूया. संस्कृत मध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केलेले आहे. काय म्हटलेलं आहे? निबध्यते अस्मिन इति. निबध्यते अस्मिन इति याचा अर्थ काय? अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. ज्या रचनेमध्ये जो आपल्याला विषय दिलेला आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे लिहिलेला असतो. मग तिथे अजून एक शब्द आहे बघा, वाङ्मयीन. मग आपण जे काय लिहिणार आहोत सर्वप्रथम निबंध लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो परीक्षक तुमचं अक्षर तर निश्चितपणे तिथे तपासत असतातच. म्हणून होता येईपर्यंत आपलं अक्षर सुबक, मी असं म्हणत नाही की तुमचं अक्षर अगदी मोत्यासारखं असलं पाहिजे, मोत्याच्या दाण्यासारखं असलं पाहिजे, अजिबात नाही म्हणत असं मी. किमान ते वाचनीय असलं पाहिजे आणि सुटसुटीत असलं पाहिजे. तुमचे जे काही व्याकरणिक नियम असतात, ह्रस्व, दीर्घ, वेलांटी, उकार, अनुस्वार, जोडाक्षर याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, दक्षता घेणे गरजेचं आहे. दुसरं असं, एखादा विषय पटवून देताना मी अगोदरही म्हटलं की तुम्ही घोषवाक्य किंवा असं म्हटलं जातं की कोणत्याही
भाषेविषयी अभ्यास करताना त्रिसूत्र आपल्याकडे असलं पाहिजे. मग मी मराठी बोलतो म्हणून माझ्या मातृभाषेतलं तर जवळपास मला चांगल्या प्रकारे माहितच असलं पाहिजे. म्हणींचा उपयोग, घोषवाक्यांचा उपयोग, वचनांचा उपयोग, अलंकारांचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. त्याचबरोबर मला जर हिंदीतलं त्या विषयासंबंधी माहिती असेल तरी तिथे एखादा घोषवाक्य किंवा तिथे एक दोन ओळीमध्ये स्पष्टीकरण द्यायला हरकत नाही. तुम्हाला जर संस्कृत विषयी माहिती असेल त्याच्यातलंही वचन तिथे द्यायला हरकत नाही. तुम्हाला जर इंग्रजी भाषेतलं जर तिथे लिहिता येत असेल तरीही एखादं घोषवाक्य, एखादी म्हण किंवा सुवचन तिथे लिहायला हरकत नाही. तिथे उदाहरणासाठी, दाखल्यासाठी देणं गरजेचं आहे. काय म्हटलं आहे का? संस्कृत मध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केलेले आहे. ते अशा प्रकारे निबद्धते अस्मिन इति, अर्थात जिच्यामध्ये म्हणजे वाङ्मयीन रचना, म्हणजे तुम्ही लेखन करणार आहात, जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजेच निबंध होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. पुन्हा मी ती ओळ वाचतो आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे आणि व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं आपण काय केलेलं असतं, लेखन केलेलं असतं, विवेचन केलेलं असतं आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. तुम्ही जेव्हा तो एखादा विषय लिहिता तेव्हा तो विषय खऱ्या अर्थाने कशा प्रकारे नटलेला असेल, सजलेला असेल, अशा पद्धतीने आपण विचार करायला हवा. चांगल्यात चांगली प्रमाण म्हणजे पुस्तकी भाषा वापरणं गरजेचं आहे. अस्खलित मराठीतच लिहिला पाहिजे. विशेष म्हणजे आपण जे काही विचार मांडणार आहोत ते उच्च दर्जाचे असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही निबंध लिहिणार आहात तेव्हा निश्चितपणे तुमच्या त्या निबंधाशी भावना एकरूप झालेल्या असतात. तुम्हाला जे अनुभव आलेले असतात त्या अनुभवाचं तिथे तुमचं प्रकटीकरण झालेलं असतं. तुम्ही ते शब्दबद्ध केलेले असतात. एखादी जी काही तुम्हाला घटना तुमच्या अनुभवाची असेल, माहितीची असेल, त्याचंही वर्णन, त्याचाही दाखला तिथे तुम्ही देत असता. तुम्हाला जे काही व्यक्ती विशेषांचे विवरणात्मक जी काही माहिती असते तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे मांडत असता. आणि म्हणून म्हटलंय ती एक मनोवेधक गुंफण असते. मनोवेधक म्हणजे काय? ते लिहिल्यानंतर वाचकाला पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटते किंवा ते ऐकावंसं वाटतं. अशा प्रकारे त्याच्याकडे वेधले गेले पाहिजे अशी तुमची वाङ्मयीन लिखाणाची गुंफण असली पाहिजे. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध जे काही तुम्ही लिहाल त्यातून चांगला बोध निर्माण झाला पाहिजे. कळलं पाहिजे की ह्या मुलांनी काय लिहिलंय. सुबोध, विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. कलात्मक आविष्कार मग तिथे तुम्हाला काही आकृत्या किंवा चित्र रेखाटायची नाहीत. मग ही कला, निबंध लेखनाची पण एक कला आहे. लेखन एक कला आहे. ती केव्हा चांगल्या प्रकारे कलात्मक होऊ शकेल? जेव्हा मराठीतील खूप चांगल्या प्रकारचे जे काही तुम्ही अलंकारिक शब्द वापराल, उपमा वापराल किंवा
घोषवाक्य वापराल, म्हणींचा उपयोग कराल. याचा जेव्हा तुम्ही उपयोग कराल तेव्हा ती तुमची रचना एक कलात्मक आविष्कार असेल. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहिती तुमच्याकडे आणि विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन, मी याही अगोदर विचारलं, निबंध लेखन ही एक कला आहे. ती सहजपणे आपल्याला प्राप्त होऊ शकते. फक्त आपण जो काही अभ्यास करणार आहोत निबंध लेखनातील ह्या अनेक बाबींचा हे आपण अंगीकारलं किंवा याचा थोडासा विचार केला तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे निबंध लिहिता येऊ शकतो किंवा आपण लिहू शकतो. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांती ती साध्य होते असं म्हटलं जातं. प्रयत्नाने काय होऊ शकत नाही? काहीही होऊ शकतं. कण वाळूचे रगडिता तेलही गळे, कधी प्रयत्नांती. मग आता आपल्याला अभ्यासाचे आहेत आपल्याला निबंधाचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूलमानाने निबंधाचे प्रकार खालील प्रमाणे सांगता येतात. नंबर 1 आहे वर्णनात्मक निबंध. मग हा वर्णनात्मक निबंध साधारणतः आपण एखाद्या ठिकाणाला भेट दिलेली असेल, आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंचा अनुभव घेतो, निसर्गामध्ये सहलीला जातो, आपण अनेक वेळा प्रवास करतो आणि इत्यादी प्रकारच्या ज्या काही घटना असतात यावरती आधारित जे काही येतात विषय त्याला म्हणतात वर्णनात्मक निबंध. उदाहरणार्थ, आमची सहल वर्णन करायचंय, कशा पद्धतीने गेली, नाही का. नंबर 2 चा क्रमांक 2 चा निबंध आहे व्यक्ती चित्रणात्मक निबंध. व्यक्ती चित्रणात्मक, व्यक्ती वर्णनात्मक, व्यक्तिप्रधान किंवा चरित्रात्मक. म्हणजे आपण विद्यार्थी मित्रांनो ऐका, आपल्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती तरी व्यक्ती आपल्याला प्रचंड आवडत असते. आपल्या आई आणि वडिलांवरती निस्सीम प्रेम असतं. मग एखादा विषय असा येऊ शकतो ना, माझी आई. व्यक्ती चित्रणात्मक आहे. आपल्या आईचं आपल्याला काय करायचंय? वर्णन करायचं आहे. तुम्हाला आवडलेला साहित्यिक, तुम्हाला आवडलेला नेता किंवा अभिनेता, अशा प्रकारचे कोणतेही निबंध किंवा कोणतेही विषय या प्रकारामध्ये येतात. क्रमांक 3 चा जो निबंध प्रकार आहे तो आहे आत्मवृत्तात्मक निबंध. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आत्मवृत्त म्हणजे या प्रकारामध्ये कुठलाही विषय जरी आला तरी तो जो विषय लिहिताना आपण स्वतः विचार व्हायचा, आपण स्वतः ते आहोत असा विचार केला जातो. लेखन करताना प्रामुख्याने मी याला जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे मी पणाला नाही, म्हणजे स्वतः मी समजायचं. प्रथम एकवचनी लिखाण केलेलं असतं. एकवचन लिखाण. उदाहरणार्थ, फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त. तर तुम्हाला फाटक्या पुस्तकाचं वर्णन करावं लागणार नाही. ते जे फाटकं पुस्तक आहे ते स्वतः व्हावं लागेल. मी पुस्तक बोलतो आहे असं लिहावं लागेल. माझा जन्म या वर्षी या प्रेस मध्ये झाला. मला या लेखकाने लिहिलं.
सुरुवातीला मी खूप चांगला होतो, चमकत होतो वगैरे वगैरे. कोण बोलताय? पुस्तक बोलताय. दुसरं उदाहरण, फळ्याचे आत्मवृत्त, म्हणजे फळा तुमच्याशी बोलतोय. मग तुम्ही सहजपणे असं लिहू शकता किंवा वर्णन करू शकता. नेहमीप्रमाणे आमचे कॉलेज सुटलेले होते. त्या दिवशी शनिवार होता आणि सर्व विद्यार्थी वर्गाच्या बाहेर पडले. मीही वर्गाच्या बाहेर पडणार इतक्यात शिक्षकांनी मला त्या वर्गातील सर्व पंखे आणि लाईट बंद करायला सांगितले आणि मी तिकडे वळलो. पंखे लाईट सर्व बंद केले, खिडक्या बंद केल्या आणि मी वर्गातून बाहेर पडतो इतक्यात मला पाठीमागून आवाज आला. मला वाटलं कोणी माझा वर्गमित्र थांबलेला आहे की काय. पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघितलं पण कोणीच नव्हतं. मी जायला निघालो, पाय उचलला आणि पाऊल वर्गाच्या बाहेर टाकणार इतक्यात पुन्हा आवाज आला, मित्रा थोडा वेळ थांब. मी मागे वळून बघितलं तर चक्क फळा माझ्याशी बोलत होता. मग तुम्ही इथून लिहून म्हणजे सुरुवात करू शकता, लिहू शकता, मित्रा मी फळा बोलतोय, थांब थोडस, माझी कर्म कहाणी सांगणार आहे तुला. मला सांग, तुम्हाला थोडासा काळा रंग लागला किंवा तुमच्या तोंडाला काळं लागलं तर किती रे तुम्हाला वाईट वाटतं? वाटतं ना? आणि तुम्ही तर माझं संपूर्ण अंगच काळं करून टाकलंय. कोण बोलतोय? फळा. मग पुन्हा फळा काय लिहितो किंवा बोलतो? पण मला बरं वाटतं बरं का. माझं संपूर्ण शरीर जरी काळं असलं पण तरीही जेव्हा शिक्षक माझ्या शरीरावरती काहीतरी खडूने लिहितात आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा मला असं वाटतं की मी खरंच धन्य झालेलो आहे आणि माझ्या जन्माला काहीतरी अर्थ आहे, मी कृत्य झालेलो आहे. अशा प्रकारे तुम्ही हा आत्मवृत्तात्मक निबंध आहे तो अशा प्रकारे लिहू शकता. इथे आत्मकथन महत्वाचं असतं आणि मनोगत म्हणजेच मनोगत प्रधान निबंध असतो. जो चौथा जो प्रकार आहे तो आहे कल्पना प्रधान. इथे फक्त मात्र तुम्ही कल्पना करायची आहे. कल्पना फुलवत केलेले लेखन कल्पना रम्य निबंध या प्रकारात मोडतं. मग उदाहरणार्थ, परीक्षा नसत्या तर, सूर्य उगवलाच नाही तर, म्हणजे असे जे जर तर यावरती जे आधारित येतात ना विषय, ते या कल्पना प्रधान निबंध प्रकारामध्ये मोडतात. पोट नसते तर, झाडाने ऑक्सिजन देणे बंद केले तर, अनेक अशा प्रकारचे. कायमची वीज बंद झाली तर. फक्त तुम्हाला काय करायचं, कल्पना करायच्या. पण हे विद्यार्थी मित्रांनो, आपण कल्पना केव्हा करू शकतो, जेव्हा खऱ्या अर्थाने आपण अवांतर वाचन केलेलं असेल आणि आपल्याला आपलं दांडगं निरीक्षण असेल किंवा अनुभव असतील, तेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे हेही लिखाण फुलवू शकतो. आणि शेवटचा जो निबंधाचा प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध. या वैचारिक निबंधामध्ये प्रामुख्याने विचार प्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान आणि चर्चात्मक निबंध असतात. उदाहरणार्थ, आपल्या भारत देशामध्ये अमर्याद वाढणारी लोकसंख्या आहे, ही एक समस्या आहे, चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. मग ही जी लोकसंख्येची समस्या आहे यावरती निबंध येऊ शकतो. लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्येचा विस्फोट. आणि मग आपण जेव्हा या लोकसंख्या
या विषयावरती जेव्हा विचार मांडतो किंवा लेखन करतो, तेव्हा लोकसंख्या म्हणजे काय, लोकसंख्या वाढीची कारण काय, लोकसंख्या वाढीची कारण जे आपण लिहिल्यानंतर त्याचे तोटे काय, फायदे काय, आणि तोटे असतील तर कशा प्रकारे, फायदे असतील तर कशा प्रकारे, आणि लोकसंख्या कमी करण्यावरती नंतर मग आपण सुचविलेले उपाय, त्या उपायामध्ये शासन कोणत्या कोणत्या प्रकारची कशा कशा प्रकारची जनजागृती करतोय याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला इथे देता येऊ शकते। विशेष म्हणजे या वैचारिक निबंधामध्ये आपल्याला प्रामुख्याने लिहिण्यासाठी प्रचंड वाव असतो, परंतु असाच विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो की ज्याचं अवांतर वाचन आहे, ज्याने खूप चांगल्या प्रकारचं कुठेतरी ऐकलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारचं कुठेतरी बोललेलं आहे, म्हणजे अनुभव आहे, अवांतर निरीक्षण आहे, आणि या सर्वांची जी काही तो गुंफण करेल तेव्हा निश्चितपणे त्याचा जो काही निबंध आहे तो खूप चांगल्या प्रकारे निबंध असेल। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला मी केवळ फक्त तुम्हाला निबंधाचे प्रकार याची फक्त ओळख करून दिलेली आहे। नंतरच्या तासाला सविस्तरपणे आपण वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध आणि कल्पना प्रधान निबंध, वैचारिक निबंध या प्रत्येक प्रकाराविषयी व्यवस्थितपणे आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा मी आजच्या तासाला येथेच थांबतो। भेटूया पुढच्या तासात। सर्वांचा नमस्कार आणि आपली रजा घेतो।